नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो खूपच खोल आणि गुंतागुंतीचा आहे, देवाचं भय. चला तर मग या संकल्पनेचा नेमका अर्थ काय आहे हे एका प्रवचनाच्या आधारे समजून घेऊया. तर मग सुरुवातच एका अगदी मूलभूत प्रश्नाने होते. देवाला भेणं म्हणजे नेमकं काय? काय अर्थ आहे याचा? सगळ्यात आधी हे स्पष्ट केलं पाहिजे की हे भय म्हणजे जगातल्या इतर गोष्टींची भीती वाटण्यासारखं नाही, जसं की आपल्याला कशाची तरी धमकी वाटते, मृत्यूची भीती वाटते किंवा भूतानखेतांची. तसलं हे भय नाही. हा एक असा आदर आहे जो फक्त आणि फक्त देवासाठीच असतो. बरं, मग प्रश्न असा येतो की हा जो विशेष आदर आहे किंवा हे जे भय आहे ते एखाद्याच्या मनात निर्माण कसं होतं? चला पाहूया प्रवचनात याबद्दल काय सांगितलं आहे. याचं पहिलं कारण म्हणजे जेव्हा आपण देवाचं अफाट सामर्थ्य पाहतो तेव्हा, विशेषतः जेव्हा देव आपल्या शत्रूंवर विजय मिळवतो तेव्हा त्याच्या शक्तीची जाणीव होते आणि त्यातूनच मनात एक प्रकारचा धाक, एक आदरयुक्त भय निर्माण होतं. आता दुसरं कारण ते आहे दैवी न्यायाचा अनुभव. म्हणजे जेव्हा आपण देवाला न्याय करताना पाहतो. याचे एक उदाहरण म्हणजे हनन्या आणि सफीरा. त्यांना त्यांच्या फसवणुकीचे परिणाम भोगावे लागले आणि हे पाहून लोकांच्या मनात भय निर्माण झालं. तिसरं कारण तर खूपच व्यक्तिगत आहे. जेव्हा आपल्या प्रार्थनेला देवाकडून थेट आणि इतकं शक्तिशाली उत्तर मिळतं की आपल्याला त्याच्या अस्तित्वाची आणि अधिकाराची प्रचिती येते, त्या क्षणी जे वाटतं तेच हे भय. अर्थात कारणं इथेच संपत नाहीत. आणखी दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे जेव्हा आपण शिक्षेस पात्र असतो पण तरीही आपल्याला क्षमा मिळते, ती अनपेक्षित दया अनुभवल्यावर मनात आदर निर्माण होतो. आणि दुसरं म्हणजे नियमितपणे जेव्हा आपण देवाचं वचन ऐकतो किंवा वाचतो तेव्हाही हे भर वाढत जातं. ठीक आहे, तर हे भय कशामुळे निर्माण होतं ते आपण पाहिलं. पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की या भयाचे काही फायदे आहेत का? तर प्रवचनानुसार हा केवळ एक भाव नाहीये, तर हा एका विशिष्ट आशीर्वादांकडे नेणारा मार्ग आहे. आणि किती आशीर्वाद? तर प्रवचनात सांगितल्याप्रमाणे असे तब्बल 7 मुख्य आशीर्वाद आहेत जे देवाचं भय बाळगल्याने मिळतात. आणि हे आहेत ते 7 आशीर्वाद. सुरुवात होते सुज्ञानानं, म्हणजे ज्ञानाची सुरुवातच या भयापासून होते असं म्हटलंय. मग येतं ज्ञान, म्हणजे देवाची खरी ओळख. पुढे धन, सन्मान आणि आयुष्य. इतकंच नाही तर आपल्या सगळ्या कामांमध्ये आशीर्वाद मिळतात. आजारपणातून सुटका होते, शत्रूंपासून आणि धोक्यांपासून संरक्षण मिळतं आणि सरतेशेवटी एक चांगलं सुखी जीवन लाभतं. म्हणजे यात बौद्धिक आणि भौतिक अशा दोन्ही गोष्टींचा समावेश आहे. तर मग आपण पाहिलं की हे भय कशामुळे निर्माण होतं आणि त्याचे आशीर्वाद काय आहेत. पण आता आपण पुन्हा एकदा मूळ मुद्द्याकडे येऊया की या भय शब्दाचा खरा अर्थ तरी काय आहे. हे समजून घेण्यासाठी मलाकीच्या पुस्तकात एक खूप सुंदर उदाहरण दिलं आहे. विचार करा, एक मुलगा आपल्या वडिलांना जो सन्मान देतो किंवा एक सेवक आपल्या मालकाचा जो आदर करतो, देवाचं भय म्हणजे तशा प्रकारचा आदर आणि सन्मान. आणि इथेच या सध्या विश्लेषणाचा गाभा आहे. खरा मुद्दा हा आहे की हे भय देवाच्या शिक्षेचं नाही, तो आपल्याला शिक्षा देईल, आपला नाश करेल याचीही भीती नाही. तर खरी भीती ही आहे की आपण त्याला गमावून बसू, आपण त्याच्यापासून दूर जाऊ, त्याला निराश करू. या गोष्टीचं हे भय आहे. शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न उरतो. मग हे भय म्हणजे टाळण्यासारखी एखादी भीती आहे की हा एक असा खोल आदर आहे जो आपण मुद्दामून शोधला पाहिजे, जोपासला पाहिजे? या प्रश्नासोबतच हे विश्लेषण आपल्याला विचार करायला लावतं.